जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काय आहे बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होते आणि या संदर्भात सप्लिमेंटरी डिमांड्स पूरक मागण्या 2023-24च्या अनुषंगाने विधिमंडळामध्ये लेखाशीर्ष म्हणजेच अनुदान निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळांतील कार्यरत शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर पदांचं वेतन त्याचबरोबर निवृत्ती वेतन असेल आणि 7व्या वेतन आयोगाचा 3रा आणि 4था हप्ता प्रदान करण्यासाठी अतिरिक्त निधी जो लागणार आहे त्याची तरतूद करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने जो निधी उपलब्धता आहे ती उपलब्ध करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी विशेषतः जे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आहेत, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगाचा 3रा व 4था हप्ता मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल। आपल्याला 7व्या वेतन आयोगाचे सर्व हप्ते मिळाले का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।